सखी आली माझ्या दारी, करू तिची ग तयारी। तिच्या स्वागताच्या साठी स्वच्छ सुती पाय घडी। आज झाले ग मी बाई, उद्या होईन मी आई। आली माझी की ग पाळी, मीच देते तुला टाळी। चार दिस दरमहा, अंगातून फुटे लाव्हा। गाली तारुण्य पीठिका, मनी स्वप्नांची मालिका। तरुवर नव फुले, तनुचेही रूप। नमस्कार, माझे नाव मयूरी संदीप बडगुजर। मी इयत्ता 6वी या वर्गाची विद्यार्थिनी। आमचा विषय आरोग्य। आप्पासाहेब पुंडलिक कडू माध्यमिक विद्यालय, पिंपरखेड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। मासिक पाळी व्यवस्थापन व्यायाम। मासिक पाळीत व्यायाम करणे फायदेशीर असते। दिवसोत्तीर्य नाही, पण स्वर्णीय प्रकारचे व्यायाम करावे। आता बाजूचे 2 वाच। स्वच्छता। दररोज आपण चेहरा साबण लावून धुतो, तसेच हाताला साबण लावून व्यवस्थित योनी मार्ग स्वच्छ धुवावे। दुसरा, संडास धुताना बुरदार स्वच्छ करा, म्हणजे योनी मार्गाला जंतू संसर्ग होणार नाही। मोठ्याने बोल ना थोडं। मासिक पाळी व्यवस्थापन। वाचायला माझे नाव हर्षदा गजानन बडगुजर। आप्पासाहेब पुंडलिक कडू पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपरखेड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। मासिक पाळी व्यवस्थापन व्यायाम। मासिक पाळीत व्यायाम करावे फायदेशीर असते। तीव्र नाही, पण सौम्य प्रकारचे व्यायाम करावे। नियमित व्यायाम करत असल्यास खंड पडून देऊ नये। व्यायाम केल्यास मासिक पाळीतील वेदना कमी होतात, चिडाचडे होत नाही, मन शांत राहते, मनावरील ताण दूर होतो। बाजूचं घे आता। मासिक पाळी व्यवस्थापन स्वच्छता। दररोज आपण चेहऱ्यावर साबण लावून धुतो, तसेच हाताला साबण लावून व्यवस्थित याने मार्ग स्वच्छ धुवावे। संडास धुताना द्वार स्वच्छ करा, म्हणजे योनी मार्गाला जंतू संसर्ग होणार नाही। आतले कपडे जरूर बदला। आतले कपडे स्वच्छ धुवून उन्हाळ्यात वाळा। जननेंद्रियावरील त्वचा नाजूक असते, म्हणून केस काढण्यासाठी ब्लीचिंग सारखी रसायन। नमस्कार, माझे नाव पायल मेघराज पाटील। शाळेचे नाव आप्पासाहेब पुंडलिक कडू पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपरखेड, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव। मासिक पाळी व्यवस्थापकात संत्री, द्राक्ष, अंडी, मासे, चिकन, मटण खावेत। ड्राय फ्रूट्स, काजू, बदाम, काळे मनुके खावेत। काळे फुटाणे, गूळ, तीळ खावेत। इकडचं वाचा। मासिक पाळी व्यवस्थापन घ्यायची काळजी। दिवसातून किमान एकदा आंघोळ करा। आतले कपडे सुती असावेत। ओलेसर कपडे वापरू नये, त्यातून जंतुसर्ग वाढतो। पाळीचे कपडे स्वच्छ धुवून उन्हात वाळवा। एकमेकांचे अंतर वस्त्र वापरू नका। ठीक आहे। फुले आली माझी की ग पाळी, मीच देते तुला टाळी। होई मन ते चंचल, त्याचे थीरके पाऊल। कधी भरून येऊर, कधी लागे हुर हुर। जरी शैशव खेळायचा हा खेळ बघा। आपला डावा हात डाव्या हाताने पकडायचा आहे
नंतर उजव्या हाताने आम्ही आणि माझी जोडीदार हा फुगा जो आहे तो आम्ही झेलणार आहे. हा पडला की जोडी आऊट. आलं लक्षात? मग असं आहे ना, आपल्याला 4-5 जोड्या करायच्या असतात. मग आता आम्ही 2 फुगे आणलेले आहेत. हां, दुसरा आपण फुगव. मग इकडे 2 आणि तिकडे 2. कोणती जोडी जिंकते आपण ते ठरवायचं आहे. आलं लक्षात? हे फक्त मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवते. फुगावून बघा, सुरुवात करायची. व्हिडिओ सुरूच आहे ना, हवा असल्यामुळे फुगा राहतं की नाही काय माहिती. डावा हात पकडायचा आणि एकाच हाताने हा गेम खेळायचा. हात सोडायचा नाही. आता आम्ही काय केलं, हात सोडला म्हणजे आम्ही आऊट झालो. हात सोडायचं नाही. आणि फुगा आता झेलला गेला पाहिजे. आली ना करा स्टार्ट. छान द्या, दोघीने हातात झेला. वा मस्त, तेव्हा हवा होते. छान. टाळ्या वाजवा बाकीच्यांनी. जिंकतायत त्या. छान, पडत नाही तोवर चालू द्या. नाही आवाईल तर तेव्हा पडेल तर जाईलच तो. छान, बराच वेळ मिळाला ना. हाताने गेम घ्यायचा. करा स्टार्ट. हात नाही सोडायचा. हात नाही सोडायचा. हात सोडायचा नाही. हो, हात सोडू नका देऊ. लक्ष ठेवा सर्वांनी. अरे आमच्या सारखंच झालं. मध्ये या, इकडं इकडं. पाचवी नंतर 6वी येईल ना. 5वी नंतर 6वी येईल की नाही. मग चलो बेटा, करा स्टार्ट करा. टाळ्या वाजवायच्यासाठी. हो, पुढचा वर्ग. चला 7वी वर्गात जा रे, वर्गात जा रे. चला करायची सुरुवात. हो, करा स्टार्ट करा. 8वीची जोडी. चला करा सुरुवात. कर बेटा. हात सुटला का. आता 5वी नंतर येईल त्यांचा नंबर. चला घ्या. 5वी नंतर 6वीच्या 2 तयार राहा. सुटला का. सुटला. 6वी चला. 6वी आता. 7वी नंतर. याच्यानंतर 7वी. हा, चला करा सुरुवात. करा स्टार्ट करा. उडवा. चला 7वी. आहे का नाही. 8वीच्या तयार आहेत बरं का. चला टाळ्या वाजवायच्यासाठी. टाळ्या वाजवा.
सातवी कोणी बाकी का आठवी? आठवी. सहावी. सहावी कोण आहे बाकी का? सहावी. चला सहावीची शेवटची जोडी बसून घेतो. काय वाजवा ग? तरी तारुण्य न आले, आली माझी की ग पाळी, मीच देते तुला टाळी. नको मानू त्या वेटाळ, नको घेऊ पोटाळ, नाही देवीचा तो कोप, गत जन्मीचे ना पाप. निसर्गाची ग योजना, कोण जन्मे तिच्या विना, आली माझी की ग पाळी, मीच देते तुला टाळी. फूल पाखरू होताना, अळी सोसते वेदना, अन फूल ते होताना, कळी भोगते यातना. आपल्याच फुलण्याचे कोणी मानते का ओझे, आली माझी की ग पाळी, मीच देते तुला टाळी.